तुम्हाला विशालदादा जो स्वतः या घटनेचा प्रत्यक्षदर्शी आहे आणि ज्याच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली, या सगळ्या घटनेदरम्यान त्या ठिकाणी आकाश वाघ नावाचे वंचित बहुजन आघाडीचे दुसरे कार्यकर्ते होते. त्यांनी त्या ठिकाणी मध्यस्थी करून दोन जणांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण हे भांडण सोडवत असताना समोरच्याला अतिशय चेव चढला होता. दोन दोन शब्द झाले होते. त्या ठिकाणी एक दोन चापटाही एकमेकाला बसल्या होत्या. आपण समोरचा जो होता तर हा थोडा अतिरेकी पद्धतीने वागत होता आणि त्याने कुठल्याही प्रकारची खातर जमा केली नाही. त्या ठिकाणी गर्दी जमा व्हायला लागली आणि गर्दी जमा होत असताना त्या गर्दीमध्ये विशालदादाला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. या सगळ्या घटनेमध्ये समोरचा जो होता, समोरच्याने विशालदादाला मारण्यासाठी काडी उचलली. त्या काडीला मोठा फाटा होता. त्याच्याच काडीचा फाटा त्याच्या डोक्यात बसला आणि त्या ठिकाणी त्याला जखम झाली. या सगळ्या गोष्टीमध्ये त्याने परत एकदा दगड उचलला आणि विशालदादाला मारण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपले दोन कार्यकर्ते संजय दादा आणि त्यांच्यासोबत अजून एक होते, यांनी त्या पोराच्या हातातला दगड हिसकून घेतला. ही सगळी घटना घडत असताना सौदा पोलीस स्टेशनचे दोन जबाबदार पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी होते, जोशी साहेब आणि मोजेस पवार सर हे त्या ठिकाणी होते. त्यांनी देखील हा घटनाक्रम पाहिला. पोलिसांनी स्वतः यांच्या हातातला समोरच्याच्या हातातला दगड हिसकून घेतला होता. हे सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी सौदा पोलीस स्टेशनचे PI गर्जे सर त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी येऊन त्यांनी विशालला आणि त्या समोरच्याला इथे आणलं. पण समोरच्याची रीतसर तक्रार नोंदवून घेण्यात आली, FIR नोंदवून घेण्यात आली. पण विशालला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्याशी कुठल्याही प्रकारे चौकशी संवाद न करता डायरेक्टली गर्जे साहेबांनी व सोबत असलेल्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. या संदर्भातला आमच्याकडे 1 मिनिट 33 सेकंदाचा व्हिडिओ आहे आणि या सगळ्या घटनाक्रमाला धरून बाबासाहेबांच्या धम्माच्या चक्रात प्रतिमेला त्या ठिकाणी थाप मारणं आणि याच्या जीवावर तुम्ही माजलेत का रे, समोरच्याला मारहाण करणं, या सगळ्या घटनाक्रमामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यासारखा घटना. तो दगड जर विशालच्या डोक्यात त्यांनी टाकला असता तर आज विशाल आमच्यात नसता. पण सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या प्रकरणाला प्रॉपरली हँडल केलं आणि हे सगळं केलं. पण पोलीस प्रशासनामध्ये असलेल्या इथे असलेले PI गर्जे, कारण काल या ठिकाणी PI साहेब नव्हते, PSI गर्जे यांनी त्या ठिकाणी येऊन डायरेक्टली विशालसोबत मारहाण केली. या संदर्भामधला आमच्याकडे पुरावा आहे. हे सगळं सातत्याने होतंय का, हे बोलत असताना काय म्हटलेत PSI हे देखील आम्हाला माहिती आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत आणि सौदा पोलीस स्टेशनमध्ये काल सकाळी 9 वाजेपासून आज संध्याकाळ झालेली आहे. आम्ही सातत्याने पोलिसांकडे आमची तक्रार दाखल करून घ्या असा तगादा लावून आहोत. पण पोलीस आमचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही आहे. इथे असलेले ठाणे अंमलदार असतील, इथे असलेलं पोलीस प्रशासन असेल, हे तिथे समोरचा जो होता तो बजरंग दलाचा, विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता. या सगळ्यांच्या भरीस पाडून जर समोरच्याची केस नोंदवून घेतली जात असेल आणि एका बौद्ध तरुणाला जर चुकीच्या पद्धतीने ट्रीट केलं जात असेल आणि त्याला पोलिसांनी कुठली शहानिशा न करता डायरेक्टली मारहाण केली असेल तर पोलिसांना कुठल्याही प्रकारे मारहाण करण्याचे अधिकार आहेत का? गर्जे सर नेमका कुठला हेतू ठेवून अशा पद्धतीने वागत आहेत? या सगळ्या गोष्टींवर आम्ही लिखित स्वरूपामध्ये तक्रार द्यायला तयार आहोत. आज आमची जर FIR नोंदवून घेतली गेली नाही तर मात्र आम्ही येत्या 2 दिवसामध्ये 25 तारखेला महामोर्चाचा आवाज देणार आहोत आणि भांडण करणार आहोत.